नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आपल्यापाशी आणि हे 3 कामं तुम्ही 13 तारखेच्या आत जर नाही केलेत, तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्ही जर शेतकरी असाल, तर 13 तारखेच्या आत हे 3 कामं करा. परत तुम्ही असं कमेंटमध्ये विचारू नका, की आम्ही केलंच नाही. कारण राज्य शासनाने जितकी वेळ दिलेली आहे, त्या वेळेच्या आत आपण काम करत नाहीत आणि परत सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळायला चालू झाल्यानंतर मग परत तुमच्या लक्षात येतं, की मी ती पोस्ट केलीच नव्हती. त्यामुळे अजूनही आपल्या जवळपास 3 दिवस शिल्लक आहेत मित्रांनो. हे 3 कामं जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर करून घेतली, तरच तुमचं कसल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि तुम्हाला ज्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे, तो लाभ लवकरात लवकर मिळेल. मग कोणती 3 कामं आहेत 13 तारखेपर्यंत करायची शेतकरी मित्रांनो? तर सर्वात महत्त्वाचं काम की सध्या खरीप हंगाम 2025चं अनुदानाचं वाटप चालू आहे आणि ज्या पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि त्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे आज अतिवृष्टी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये पडत आहे आणि उर्वरित काही दिवसामध्ये पीक विम्याचे पैसेही त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला गेला, की उद्याच्या 13 तारखेपर्यंत पहिलं काम काय करायचं आहे? तर आपल्याला की रब्बी हंगाम 2025चा पीक विमा भरणा सुरू आहे आणि फक्त 3 दिवस आपल्याजवळ शिल्लक आहेत आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम आल्यानंतर परत तुमचा पीक विमा भरणा करता येणार नाही. त्यामुळे आताच लागलीच 11 तारीख, 12 तारीख आणि 13 असे टोटल 3 दिवस आहेत आपल्याजवळ मित्रांनो. तर लागलीच तुम्ही आपले डॉक्युमेंट घेऊन सी-एस-सी सेंटर किंवा आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन रब्बी हंगाम 2025चा तुम्हाला ज्या पिकावर पीक विमा भरायचा आहे, हरभरा असो, ज्वारी असो, गहू असो, जे पीक तुमच्या शेतामध्ये येणार आहेत, त्या पिकावर तुम्ही पीक विमा उतरवून घ्या. हा पीक विमा हा पैसे भरून पीक विमा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे जमा करूनच हा पीक विमा भरता येणार आहे आणि पीक विमा भरल्यानंतर तर आपली रिसिप्ट घ्या. हे झालं पहिलं काम. फक्त 13 तारखेपर्यंत पीक विम्याची भरण्याची मुदत आहे. दुसरं काम शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं की खरीप हंगाम 2025चा जर पीक विमा तुम्हाला पाहिजे असेल, तर हा तुमचा 7/12 व जर ई-पीक पाहणीची नोंद जर तुम्ही केलेली नसेल, तर त्यासाठी ही अजून 13 तारखेपर्यंतची मुदत उर्वरित आहे. 5 दिवस उरलेले आहेत आणि 3 दिवस उरलेले आहेत मित्रांनो. तर 3 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची ई-पीक पाहणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी 13 तारखेच्या आत सहाय्यक स्तरावर ही ई-पीक पाहणी करून घ्या आणि तरच तुम्हाला खरीप हंगाम 2025चा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अन्यथा तो पीक विमा तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे 3 दिवस शिल्लक आहेत. 3 दिवसामध्ये सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणीची नोंद लावून घ्या. जे पीक विम्याला भरलेले आहेत, तुम्ही त्याच पिकाची पीक पाहणी करून घ्या. दुसरी गोष्ट तर मित्रांनो, तर तिसरी गोष्ट काय आहे बघा, 13 तारखेपर्यंत मुदतीची जी मुदत आहे आणि हे 2 गोष्टी करायच्या आहे मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचा जो सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही, त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी आहे. परंतु फार्मर आयडीमध्ये प्रॉब्लेम आहे. फार्मर आयडीला अप्रूव्हल मिळालं नाही, फार्मर आयडी ॲक्टिव्ह नाही, अशा ज्या शेतकऱ्यांच्या के-वाय-सीच्या याद्या सध्या प्रत्येक गावामध्ये तलाठी स्तरावर आलेल्या आहेत. त्यांनाही 13 तारखेपर्यंतचं के-वाय-सी करता येणार आहे. त्यामुळे 13 तारखेच्या नंतर के-वाय-सीचं सर्व्हर चालणार नाही. के-वाय-सीचं पोर्टल बंद होऊ शकतं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नाव के-वाय-सीच्या यादीमध्ये आलेले आहेत, त्या शेतकऱ्यांनी 13 तारखेच्या आत आपली के-वाय-सी करून घ्या. खूप शेतकरी म्हणतायत, की आमच्या के-वाय-सीच्या यादीत नावच नाही, विके नंबर आलेला नाही. तुम्ही बिनगोरात कोणालाही न विचारता के-वाय-सीच्या यादीत तुमचं जर नाव आलेलं नसेल, तर तुम्ही तलाठी संपर्क साधू शकता. तुमची फार्मर आयडी असेल तर के-वाय-सीच्या यादीत तुमचं नाव येऊ शकतं नसतं आणि ज्या शेतकऱ्यांच्या विके नंबर आलेला नसेल, त्या शेतकऱ्यांनी तलाठीशी संपर्क करून आमचा अनुदान का पडलेलं नाही आणि ते के-वाय-सी केल्यानंतर पडणार आहे का? किंवा फार्मर आयडी ॲक्टिव्ह आहे, अप्रूव्हल आहे, तर पडेल का? याबाबतची विचारणा करा. जोपर्यंत अनुदानाचे वाटप चालू आहे, तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात आणि आता परत राज्य शासनाचे बजेट येणं ते बजेट मंजूर होणं
परंतु ती मिळायला उशीर होणं या गोष्टी विलंब होऊ शकतात. त्यामुळे 13 तारखेच्या आत त्या शेतकऱ्यांनी अजून के-वाय-सी केलीच नाही. अशा शेतकऱ्यांनी तलाठीशी संपर्क करून के-वाय-सीच्या याद्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत. सी-एस-सीची सेंटर होता. आपल्या सेवा किंवा केंद्रामध्ये जाऊन आपली के-वाय-सी करून घ्या. के-वाय-सी करताना व्ही-के नंबर लागतो. खूप शेतकऱ्यांना व्ही-के नंबरचा प्रॉब्लेम येत आहे. तर आपण तलाठीशी संपर्क साधून शकता. काही शेतकऱ्यांना सी-एस-सी सेंटरवरून के-वाय-सी होत नाहीये, तर त्या शेतकऱ्यांनी तहसील स्तरावर के-वाय-सी करून घ्या. तसेच जेव्हा के-वाय-सी करताना तहसील स्तरावर के-वाय-सीसाठी इथं नोटीसपर्यंत येत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची के-वाय-सी सी-एस-सी सेंटर होत नाही, तर मित्रांनो प्रॉब्लेम असेल तशीच त्याची के-वाय-सी तहसील स्तरावर होत आहे. खूप शेतकरी तिथे जाऊ शकता. जाऊन करू शकता मित्रांनो. त्यांनी फक्त जाताना आधार कार्ड, मोबाईल नंबर, आपलं ओळखपत्र घेऊन तहसीलदाराची भेट घ्या. त्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तिथे तुमची के-वाय-सी होऊन जाईल. हे 3 गोष्टी 13 तारखेपर्यंतच मुदत आहे. तर सर्व सर्व शेतकऱ्यांनी या 3 गोष्टी 13 तारखेच्या आत व्यवस्थितपणे करून घ्या. तरच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान असो, पीक विमा असो, रब्बीचा पीक विमा असो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा असो, तुमच्या खात्यामध्ये धन्यवाद मित्रांनो येणार आहे. तर मित्रांनो धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.